मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सावनी रागातच म्हणते, सई फक्त माझी मुलगी आहे आणि माझीच राहणार असं म्हणून ती मुक्ताकडे देखील पाहते। तेव्हा मुक्ता म्हणते, अजिबात नाही, कारण सई माझी मुलगी आहे आणि ती नेहमी माझ्याकडेच राहणार, तू लक्षात ठेव सावनी। तेव्हा सावनी म्हणते, ओ माय गॉड, या वेड्या बाईला कुणीतरी सांगा, अहो ॲडव्होकेट, तुम्हीच जरा समजावून सांगा हिला। अगं मुक्ता, तू सईची कस्टडी कोर्टामध्ये नाकारली होतीस ना, मग आता तिच्याशिवाय राहण्याची तू सवय करूनच घे। तू आता काहीही जरी केलंस ना तरीही आयुष्यात ची कस्टडी ही तुला कधीच मिळू शकत नाही आणि तसंही माझ्या मुलीची काळजी मी अगदी छानपैकी घेऊ शकते, कारण तुझ्याबरोबर जर राहिली ना तुझ्यासारखीच ती काकूबाई बनेल आणि माझ्याबरोबर जर ती राहिली तर मी तिला स्टार बनवेन, तुझ्याबरोबर जर ती राहिली ना तुझ्यासारखीच बावळट बनेन ती, असं सावनी आता रागातच मुक्ताला म्हणते। पण मी तिला माझ्यासारखी अगदी स्ट्रीट आणि स्मार्ट बनवणार। तेव्हा आता सागरला सावनीच्या या बोलण्याचा खूप राग येत असतो, तरीही तो आपला गप्प राहतो, कारण वकील समोर असतात। मग नंतर आता सावनी म्हणते, जगातली प्रत्येक गोष्ट मी तिला देईन, तेही सागर अगदी तुझ्या मदतीशिवाय। तेव्हा सागर मुक्ता आता तिच्याकडे पाहतच राहतात, कारण त्या दोघांनाही माहीत असतं ही आता नक्की काय करणार आहे। सईलाच पैसे कमवायला लागणार आणि तिच्या जीवावर उड्या मारणार। त्यानंतर मग सावनी म्हणते, हे सगळं मी करणार आणि तुम्ही दोघं माझं काहीही वाईट करू शकणार नाही, कारण मी सावनी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे माझ्या आणि माझ्या मुलीच्या यापुढे वाट्याला जायचं नाही, अशी धमकीच देऊन आता ती लगेच तेथून जाते। मुक्ता आता मनातच विचार करते की यावेळी सावनीने बाजी मारली असेल, परंतु मी सईची आई आहे, एका आईला आणि मुलीला सावनी असं वेगळं करू शकत नाही, मीच आता काहीतरी प्लॅन करणार। तर आता दुसरीकडे इंद्रा ही घरामध्ये करंजा बनवत असते। तर आता आज रंगपंचमी असल्यामुळे माझ्या जुईला पिचकारी आणायची का, असं आता स्वाती म्हणत जुईला ती आता हळूहळू जेवण भरवत असते। त्याच वेळी लगेचच आता मिहिका ही रूमच्या बाहेर येते आणि त्या सगळ्यांकडे पाहतच राहते। त्यानंतर आता इंद्रा म्हणते, माझ्या जुईसाठी ना मी करंजा बनवतीये। तेव्हा स्वाती म्हणते, अगं मम्मी, तू करंजा बनवतीये म्हटल्यानंतर काय विचारूच नको, असं म्हणून ती लगेच आता इंद्राला लांबूनच असा पापा देते। त्यानंतर आता इंद्रा म्हणते की अरे बापरे, नारळच नाही, कारण काल जो नारळ आणला होता तो खराब निघाला ना, आता काय करायचं। मग आता लकीला लगेच इंद्रा ही आवाज देत असते की लकी ये पटकन बाहेर, नारळ घेऊन यायचंय। मग स्वाती म्हणते, मम्मी अगं लकी ना त्याची बाईक रिपेअर करायला गेलाय। तेव्हा इंद्रा आता लगेचच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते, करंजा कशा करायच्या मग। त्यावेळी आता ती लगेच लकीला कॉलसुद्धा करते, परंतु लकीचा फोनच लागत नसतो। मग आता ये स्वाते, अगं लकीचा फोनसुद्धा लागत नाहीये, असं आता इंद्रा म्हणते। आता तू पण जुईला घेऊन बसलीस आणि त्यातल्या त्यात मुक्तासुद्धा घरात नाही, आता नारळ आणू तरी कुठून मी, असं इंद्रा आता विचारते, कारण करंजा खायला कसं सगळेजण पुढे असतात, परंतु नारळ आणायला आता कोणीच नाही इथे, असं म्हणून इंद्रा बडबड करत असते। त्यावेळी आता पुन्हा एकदा ती लकीला कॉल करते। त्यानंतर आता मिहिका लगेचच बाहेर येते, तर इंद्राच्या पाठीमागे ती उभी राहिलेली असते। तर अजूनही लकीचा फोन न लागल्यामुळे इंद्रा आता खूपच भडकते आणि मागे पाहते तर तेथे मिहिका उभी असते। तेव्हा आता मिहिका विचारते, मावशी चालणार असेल तर मी घेऊन येऊ का नारळ। तेव्हा आता इंद्रा म्हणते, हो ये घेऊन। मग त्याच वेळी आता मिहिका जायला निघते, तेवढ्यातच तिला मिहिरचा फोन येतो। तेव्हा इंद्रा आता बरोबर ते पाहते आणि तिला खूप राग येतो। रागातच ती मिहिकाकडे पाहते। मग आता लगेचच मिहिका फोन कट करते आणि विचारते की मी चालणार असेल तर खरंच येते मी घेऊन तो नारळ, किती लागणार आहेत नारळ सांगा ना तुम्ही। तेव्हा इंद्रा रागातच म्हणते, नको, माझ्या घरासाठी तू का घेऊन येतेस नारळ, तू तर पाहुणी आहेस ना, असं इंद्रा रागातच म्हणते। तेव्हा आता मिहिका म्हणते, पाहुणी कुठे आहे मावशी मी, अहो माझ्या ताईचं पण घर आहे ना हे। तेव्हा इंद्रा रागातच म्हणते, हो ना, तू मुक्ताची बहीण आहेस आणि म्हणूनच तुला या घरामध्ये ठेवलंय, आता अशी वागू नकोस की आम्ही सर्वजण विसरून जाऊ की तू मुक्ताची बहीण आहेस म्हणून, असं म्हणून इंद्रा आता खूपच मिहिकाला बोलू लागते आणि लगेचच तेथून किचनमध्ये जाते। तेव्हा मिहिकाला खूप वाईट वाटतं आणि ती बिचारी आता एकटीच अशी रडत बसते। तर दुसरीकडे सागर आता खूप तनतन करत असतो, तर मुक्ता सुद्धा आता त्याच्या बरोबर असते, कारण सागरला आता कळतच नसतं की या सावनीने काय केलं। मी फी भरणार होतो, परंतु हिने 2 लाखांचा चेक माझ्या अंगावरच फेकला। तेव्हा तो आता मुक्ताला त्याबद्दल सांगत असतो की
अहो बघा ना, तिने चेक तो कसा तोंडावर मारला आपल्या. अहो मुक्ता, आपण जेवढा प्रयत्न करतोय ना आपल्या सईला जवळ आणण्याचा, तेवढं ती सावनी आपल्यापासून तोडण्याचा प्रयत्न करतीये. तेव्हा मुक्ता म्हणते, पण आपण शेवटपर्यंत लढत राहूयात सागर, कारण सई ही कायमची अशी सावनीकडे राहून चालणार नाही आणि आपण सुद्धा असं हरून चालणार नाही. ही अशी लढाई आहे ना सागर, ज्यामध्ये हरायचा ऑप्शनच नाही. म्हणून ती सागरला आता अगदी खंबीरपणे आपण लढूयात असं म्हणते आणि साथ देत असते. तेवढ्यातच सोसायटीतील एक मुलगी तेथे येते आणि वहिनी कशा आहात तुम्ही असं विचारते. तेव्हा मी एकदम मस्त असं मुक्ता म्हणते. तेव्हा ती मुलगी आता म्हणते की तुम्हा दोघांनाही होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा मुक्ता आणि सागर सुद्धा तिला होळीच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर लगेचच आता ती मुलगी विचारते, अगं आज होळी आहे ना, मग होळीच्या भोवती तू जरा छानशी रांगोळी काढशील का? म्हणजे बघ हा, फक्त तुला वेळ असेल तर. तेव्हा सागर आता इकडे तिकडे पाहतो तर अगदी मस्त अशी तयारी तेथे केलेली असते. तेव्हा तो आता म्हणतो की अरे वा, अगदी छान तयारी सुरू आहे इथे तर. मग आता ती मुलगी पुन्हा एकदा म्हणते, चल ना प्लीज आपण रांगोळी काढूयात. तेव्हा मुक्ता आता लगेच रांगोळी काढण्यासाठी जाते. तेव्हा ती आता रांगोळी काढत असते. त्याचवेळी आता सागर तिच्याकडे खूप प्रेमाने पाहतो. मग आता मुक्ताला आठवतं की जेव्हा मी रांगोळी काढते तेव्हा सई सारखी सारखी माझ्या जवळ असते आणि तिची सारखी गडबड सुरू असते, मी इथे रंग भरते वगैरे वगैरे. मग आता सईची आठवण काहीही झालं तरी मुक्ताच्या मनातून जात नसते. तेव्हा लगेचच आता मुक्ता जेव्हा रांगोळी काढत असते तेव्हा तिच्या गालाला एक हिरवा रंग लागतो. तेव्हा सई आता तिच्याकडे पाहतच राहते. मग आता सई तिच्याकडे पाहून हसत असते. त्यावेळी मुक्ता विचारते, काय ग, काय झालं सई माऊ, तू माझ्याकडे पाहून अशी का हसतेस? तेव्हा सई आता तिला जवळ बोलवते आणि लगेच तिच्या गालावरचा जो रंग असतो ना तो स्वच्छ करते. तेव्हा आता मुक्ताच्या गालाला खरंच तो रंग लागलेला असतो. पण आता यावेळी तेथे सई नसते तर सागर असतो. तेव्हा मुक्ता भानावर येते. मग आता लगेचच सागरला मुक्ता विचारते, काय हो सागर, हे काय करताय? मग आता सागर म्हणतो, तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये रंग भरले, मग मी तुमच्याबरोबर जोडीने इथे रांगोळीत सुद्धा रंग भरू शकत नाही का? असं म्हणून खूपच प्रेमाने तो तिच्याकडे पाहतो. मग ते दोघेही एकमेकांना साथ देत त्या रांगोळीमध्ये रंग भरत असतात. तर मुक्ता देखील आता खूपच प्रेमाने सागरकडे पाहते. मग आता रंग भरत असताना सागरचा हात चुकूनच गालाला लागतो, त्यामुळे आता त्याच्याही गालाला रंग लागतो. तेव्हा मुक्ता बरोबर ते पाहते आणि हसत असते. सागर विचारतो, काय झालं हसायला? मग मुक्ता आता लगेचच आपल्या पदराने त्याचा रंग गालावरचा तो पुसून टाकते. मग आता ते दोघेही पुन्हा एकमेकांकडे पाहतच राहतात आणि त्यानंतर रंग भरतात. तेव्हा आता त्यानंतर ते दोघेही आता लगेचच होळीकडे पाहतात आणि उभे राहतात. त्यांची रांगोळी सुद्धा काढून झालेली असते. तेव्हा आता लगेच होळीसमोर दोघेही हात जोडतात. मग आता मुक्ता मनातच प्रार्थना करते, होलिका माता, ही होळी अजूनही पेटलेली नाही आहे, परंतु जेव्हा ही होळी पेटेल ना तेव्हा माझी दोन्हीही मुलं माझ्याजवळ असतील. मी त्यांच्यासाठी आता इथे होळीचा सण साजरा करणारच आहे. माझी दोन्हीही मुलं मला या होळीच्या दिवशी माझ्या जवळच हवी आहेत. मी त्यांच्यासाठी नवस बोलले आहे. जर ती मुलं माझी इथं आली तर मी नवस फेडेनच, परंतु मी सुद्धा अगदी जिद्दीने आता त्यांच्यासाठी खंबीरपणे उभी राहणार आहे. तर आता दुसरीकडे मिहीर हा सारखा सारखा मिहिकाला कॉल करत असतो, परंतु इकडे मिहिका रूममध्ये बसलेली असते आणि ती मिहीरचे कॉलच रिसीव करत नसते. त्यानंतर आता मिहीरला राहवतच नसतं, त्याला मिहिकाची खूप काळजी लागलेली असते. तेव्हा खास मिहिकाला कॉल करत असतो. मिहिका आता वैतागून असतो, कॉल रिसीव करते. मग आता मिहीर विचारतो, काय झालं मिहिका? मग आता ती म्हणते, मिहीर मी तुला किती वेळा सांगू, अरे मला कॉल नको करूस म्हणून. तेव्हा तो विचारतो, नक्की काय झाले मिहिका? मग आता ती रडतच म्हणते, काय व्हायचं काय राहिले बाकी आता मिहीर? अरे त्या दिवशी जे काही तमाशे झाले ते पुरे नाही आहेत का आता? अरे माझ्या आयुष्यामध्ये ना ऑलरेडी खूप प्रॉब्लेम होऊन गेले आहेत आणि मला इथून पुढे आणखी काहीच प्रॉब्लेम नको आहेत. मी थकले आहे आता मिहीर. असं म्हणून लगेचच आता मिहिका मिहीरला सांगते की प्लीज नको रे करू कॉल. तेव्हा मिहीर म्हणतो, अगं मला कळतंय ना गं मिहिका, म्हणून तुझ्यासाठी मी सगळं करतोय हे. त्यावेळी आता मिहिका म्हणते, अरे मी तुला सांगते ना, नको करू माझ्यासाठी तू काही आता. तेव्हा आता मिहीर शांतपणे विचारतो, काय झाले काय मिहिका? अगं तू काय एवढी चिडली आहेस पण? मग आता मिहिका म्हणते, कारण तुझं लग्न झालंय अरे आता मिहीर, आणि हाच तुझा आता इथून पुढे वर्तमान काळ आहे आणि आपलं नातं हा ना तुझा भूतकाळ होता.
हेच विसरतोस तू, त्यामुळे तू माझ्यापासून ना आता लांबच राहा मिहीर. तेव्हा मिहीर म्हणतो, मिहिका अगोदर तू शांत राहा आणि एकतर मला अशी लांब राहायला नको सांगूस तुझ्यापासून. त्याचबरोबर तू ना अगोदर या गोष्टीचा विचार कर की तुझी तब्येत आत्ता या क्षणी चांगली नाही आहे आणि मला हेही कळतंय की मिहिका तुला सर्वात जास्त ना आत्ता या क्षणी फक्त आणि फक्त माझी गरज आहे. तेव्हा आता मिहिका म्हणते, नाही मिहीर, हे बघ माझ्यासोबत नाही तर आता कोमलसोबत राहण्याची तुझी जास्त गरज आहे. सो प्लीज आय रिक्वेस्ट यू, मला परत फोन नको करू, तिच्यासोबत राहा तू. असं म्हणून ती लगेचच आता फोन कट करते. तेव्हा आता मिहीरला मिहिकाच्या या बोलण्याचा मोठा धक्काच बसतो. कारण त्याला माहीत असतं माझं मन कोमलमध्ये नाही तर अजूनही माझ्या मिहिकामध्येच गुंतलेलं आहे आणि त्याला हा धक्का आता सहनच होणारा नसतो. त्यानंतर आता मिहीरला खूप वैताग आलेला असतो. तेव्हा तो रागातच कोमलला आता बाहेर बोलवतो. तेव्हा कोमल पटकन बाहेर ये असं तो आता म्हणतो. तेव्हा कोमल आता बाहेर येते. त्याचवेळी आता मिहिकाला काय बोललीस काय तू, असं आता रागातच मिहीर विचारतो. तेव्हा लगेचच आता कोमल म्हणते, काय फोन करून लगेच चुगली केली की काय, रडत गागत लगेच तुला सगळं सांगितलं की काय तिने. तेव्हा मिहीर आता जरा रागातच असतो आणि तो म्हणतो की फालतूपणा करू नकोस हां, आता जेवढं विचारलंय ना तेवढंच उत्तर दे, फक्त तू मिहिकाला काय बोललीस ना तेवढं सांग. कोमल म्हणते, तुला माहीत नाही एवढं मी काहीच बोललेली नाही आहे, समजलं. मी तिला स्पष्टपणे तिच्या तोंडावर सांगितलं की आता काहीही झालं तरी मिहीर माझा नवरा आहे आणि त्याच्यापासनं लांब राहा म्हणून. तेव्हा आता मिहीर वैतागतो आणि विचारतो, अरे का पण, कोणी सांगितलं होतं तुला असं उद्धटपणे बोलायला. तेव्हा असं म्हणून आता तो हात जोडतो आणि म्हणतो, कोमल प्लीज आमच्या नात्याला ना तू जरा असं उद्धटपणे बोलू नको आणि आमच्यावर जरा विश्वास ठेव. दरवेळी असं संशय घेण्याची गरज नाहीये, तुला किती वेळा सांगू मी. असं म्हणून तो कोमलवर आता खूपच चिडलेला असतो. कारण तिने मिहिकाला खूप काही गोष्टी बोललेल्या असतात आणि मिहीरला हे सगळं समजलेलं असतं आणि त्यामुळेच तो आता चिडून लगेचच दुसरीकडे जातो. तेव्हा आता कोमल एकदमच गप्प बसते, ती काहीही बोलत नाही, ती रडू लागते. त्यानंतर आता सावनीने बरोबर या दोघांचं बोलणं आता ऐकलेलं असतं. तेव्हा सावनी आता लगेच कोमलजवळ येते आणि म्हणते, पाहिलं का अगं, तो मिहीर कसा तुला तोंडावर बोलून गेला, ते पण मिहिकासाठी. अगं तुझं ना आता काही खरं नाही, तुझा नवरा ना गेला त्या मिहिकाकडे. आता मी सांगितलेलं येतंय ना तुझ्या लक्षात, ती मिहिका सुद्धा ना तुझ्या त्या मुक्ता वहिनीसारखीच आहे. कारण मी नाही त्यातली आणि कडीला वातली अशी त्या दोघींची गत आहे. आता बघ कशी आव्हानेन मिहीर समोर की मिहीर जे झालं ते झालं, आता आपण नको भेटूयात प्लीज. ही बिचारी तो जाणार आता त्या मिहिका पाठीमागे आणि तू एकटीच राहणार. अगं तुझा नवरा गेला तुझ्या हातून, असं म्हणून सावनी आता उगीच कोमलच्या मनात काही बिही भरवू लागते. तेव्हा आता कोमलला मोठा धक्काच बसतो की खरंच सावनीच्या म्हणण्याप्रमाणे जर मिहीर माझ्या हातून गेला तर मग काय. तेव्हा आता ती जरा चिडतेच. त्यानंतर आता तिथे गोदा येते आणि सावनीच्या अंगावरती पिचकारीने पाणी उडवते. तेव्हा सावनी जरा घाबरतेच आणि लगेचच म्हणते, म्हातारे अगं तुला काही कळतं की नाही, असं म्हणून ती गोदाला आता लगेचच खूप बोलू लागते. म्हणते की काय गं म्हातारे, मी तुला काही सईच्या वयाची वाटते का. मग आता गोदा म्हणते, हो आता मला काय वाटलं की पिचकारी रिकामी आहे, त्या म्हातारीने मला भरून दिली, मग पिचकारी मलाच माहीत नव्हतं. मला तरी काय माहीत होतं की मी आपली उचलली आणि अशी चालवली, ती चालवायची कशी सुद्धा माहीत नव्हतं, पण मला समजलं आता कशी चालवायची. मी ना आपल्या चिमणीसाठी ही पिचकारी घेऊन आले, पण सॉरी हा सॉरी. असं म्हणून आता गोदा लगेच सावनीची माफी मागते. तेव्हा आता सावनी म्हणते, मला माहीत आहे तू ना हे सगळं आपली अशी मुद्दामच करते आणि हे सगळं करण्यासाठी ना तुला तो सागर सांगत असणार आहे. अगं तुझ्या मालकाने तुला परमिशन दिली आहे ना, म्हणूनच तुझी एवढी हिंमत होतीये. त्यानंतर सावनी आता लगेचच आपले केस असे स्वच्छ करू लागते. तेव्हा आता लगेचच गोदा म्हणते, पॉपकॉर्न मॅडम तुम्हाला ना लगेचच असा राग येतो, मला काही ते पटत नाही. आता तुम्हीच माझ्या मालकीनबाई आहात ना, मग अशा नका ना रागवू प्लीज. आज होळी आहे ना, मी तुमच्यासाठी अशी पुरणपोळी बनवते हां, आणि अशी पुरणपोळी बनवते ना की तुम्ही अशी खातच राहाल. तेव्हा आता काय बनवायचं ते बनव, हो बाजूला सर. असं म्हणून लगेचच सावनी मोठ्या तोऱ्यातच तेथून जाते. तर इकडे आता सई एकदमच गप्प बसलेली असते. तेव्हा आता गोदाला समजतं ही अशी का बसली आहे म्हणून. तेव्हा गोदा आता लगेचच सईजवळ जाते आणि अगोदर ती पिचकारी लपवून ठेवते. त्यानंतर आता सईला ती म्हणते, सई बाळा अशी का
अगं तू चिमणे एवढी शांत शांत बसली आहेस? आता सई काहीच बोलत नाही, एकदम गप्पच असते. तेव्हा सईला अगोदर ती आता डोळे बंद करायला सांगते. मग सई आता अगोदर डोळे बंद करते आणि मग त्यानंतर आता गोदा लगेचच तिच्या हातावरती पिचकारी ठेवते. मग नंतर गोदा ही तिला डोळे आता उघडायला सांगते. सई डोळे उघडून समोर पाहते तर तिच्या हातावर आता पिचकारी असते. तेव्हा ती पिचकारी पाहून आता सईला खूपच आनंद होतो. मग ती थँक्यू गोदा आजी असं म्हणून तिला मिठी मारते. तेव्हा सईने मिठी मारली म्हणून आता गोदाला खूपच आनंद होतो. तर आता दुसरीकडे इंद्रा आणि स्वाती या किचनमध्ये असतात. तेव्हा आता इंद्रा ही करंजा बनवत असते. ती तिच्या मदतीला असते. तेव्हा इंद्रा आता म्हणते की स्वाती ऐक ना, करंजा झाल्या की आपण पुरणपोळ्या बनवायला घेऊ. स्वाती म्हणते हो मम्मी आपण तसंच करू. तेवढ्यातच आधी तेथे येतो आणि म्हणतो मी जाऊ का आजी खाली? तेव्हा आता होळी खेळायला आपण नंतर जाऊयात की असं इंद्रा म्हणते. तेव्हा आता लगेचच आधी म्हणतो सर्वजण तिथे पाणी उडवतायत मग काय करायचं? तेव्हा स्वाती हसूनच विचारते काय रे तुला मग भीती वाटते का पाणी उडवतायत म्हणून? तेव्हा आता आधी म्हणतो तसं नाही ग आत्तू, पण माझ्याकडे होळी खेळण्यासाठी काहीच नाहीये ना, मला सुद्धा होळी खेळायची आहे. माझ्याकडे फुगे नाही, रंग नाही, पिचकारी नाही, काहीच नाहीये, मग कसं खेळणार मी? आता तेवढ्यातच सागर पिचकारी घेऊन तेथे येतो आणि लगेचच आता तो आधीच्या अंगावर पाणी उडवतो आणि त्याला म्हणतो बुरा ना मानो होली है. आजकालची मुलं ना अशीच असतात, घरात बसतात, रंग वगैरे खेळायला सुद्धा बाहेर जात नाहीत असं सागर आता म्हणत असतो. त्यावेळी आता स्वाती म्हणते अरे आधी हो ना बघ, अरे जेव्हा आम्ही लहान होतो ना तुझ्यासारखं तेव्हा एवढं होळी खेळायचं ना की आम्ही वरच यायचो नाही. मग मम्मी काय करायची, आमचा एकेकाचा असा हात धरायची आणि लगेचच घरी घेऊन यायची. मग आता सागर म्हणतो मग आम्ही काय करायचो, पुरणपोळ्या खाऊन लगेच खाली पळायचो. मस्त अशी होळी खेळायला आम्ही खूप मजा करायचो तेव्हा. तेव्हा लगेचच आता आधी म्हणतो द्या ती पिचकारी इकडे, मी आता सर्वांना ना भिजवूनच येतो, सर्वांना रंग सुद्धा लावतो. आता करंजा झाल्या की मला सांगा हा, मी येतो खायला असं म्हणून आधी पिचकारी घेऊन लगेचच जातो. पुन्हा एकदा मागे येत तो सागरला आता भिजवून टाकतो, त्याच्या अंगावर पिचकारीने रंगच उडवतो. तेव्हा आता सर्वजण हसत असतात. त्यानंतर सागर म्हणतो अरे वा वा करंजा खूप छान हा असं म्हणून तो लगेच खाणार असतो. तेव्हा आता लगेचच इंद्रा म्हणते सागऱ्या नाही हा सागऱ्या. मग सागर म्हणतो बरं बरं लवकर करा हा, मला समजलं नैवेद्य दाखवायचा आहे ना, मला गरम गरम खायच्या आहेत. मग आता करंजी का, माझ्या सईला ना खूप आवडते हा करंजी असं इंद्रा अगदी इमोशनल होतच म्हणते, कारण सणासुदीचे दिवस आणि ती एकटीच असेल रे बाहेर. तेव्हा स्वाती म्हणते अगं मम्मी एकटी कुठे आहे ती, कोमल मिहीर आहेत की तिच्यासोबत. त्यावेळी आता ते आहेत ग, पण ते काय खात असतील, काय पित असतील, आणि त्या कोमलचं तर विचारूच नको, तिला पुरणपोळ्या सुद्धा करता येत नाही आणि करंजा तर करताच येत नाही. आणि ती सावनी कशी आहे माहीत आहे ना, पोरीला होळी खेळायला खाली सुद्धा पाठवणार नाही. तेव्हा आता सागर म्हणतो आई अगं टेन्शन नको ना घेऊ, तू एवढी इमोशनल नको ना हो. अगं का काय माहीत, पण मला असं वाटतं ना आपली ही होळी ना सई सोबतच साजरी करणार आहोत. तेव्हा काय असं लगेचच इंद्रा विचारते. मग आता सागर म्हणतो हो अगं मला असं वाटतंय मुक्ता नक्कीच काहीतरी करतील आणि सईला सगळं तिथे खायला प्यायला सुद्धा मिळत असेल, कारण तिची मुक्ताई आहे ना तिथे म्हणून. तर आता सागर जरा इंद्राला म्हणतो की मुक्तावर विश्वास ठेव, ती सगळं काही व्यवस्थित करेन. तर दुसरीकडे आता खरंच गोदा ही करंजा बनवत असते. तेव्हा आता लगेचच सई तेथे येते आणि काय करते ग गोदाजी असं विचारते. तेव्हा आज होळी आहे ना म्हणून मी करंजा बनवतीये असं गोदा म्हणते. तेव्हा आता सईला लगेच तिच्या घरची आठवण होते आणि ती म्हणते माझी इंद्राजी सुद्धा खूप छान करंजा बनवते आणि पप्पा सुद्धा खूप छान करंजी बनवतात. तेव्हा आता गोदा विचारते हो का असं आहे का, आपण चिमणे अगं तुझ्यासाठी ना माझ्याकडे एक गंमत आहे, तुला कोणकोणते रंग आवडतात ते सांग ना मला. मग आता सई म्हणू लागते मला ऑरेंज, ग्रीन आणि येलो हे कलर खूप आवडतात. तेव्हा लगेचच आता ती म्हणते थांबा तुला गंमत दाखवते असं म्हणून ती आता करंजीचं जे पीठ मळलेलं असतं ते ऑरेंज, ग्रीन आणि येलो रंगाचंच गोदाने मळलेलं असतं. तेव्हा ते पीठ आता लगेचच ती सईला दाखवते आणि म्हणते बघ मी आता तुझ्यासाठी याच रंगाच्या करंजा बनवणार आहे. मग आता रंगीबेरंगी करंजा असं म्हणून सई खूपच खुश होते. तेव्हा वाव किती सुंदर असं म्हणून सई खुश होतेच आणि म्हणते बनव ना गोदा आजी पटकन करंजा. तेव्हा गोदा लगेचच आता करंजा बनवू लागते आणि सई बरोबर गप्पा मारत असते.
तेव्हा आता वेगवेगळ्या रंगाच्या करंज्या बनवत आता ती सईला दाखवते. सईच्या तोंडाला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं. मग आता ती म्हणतेच, गोदा आजी हे बघ करंज्या तळून झाल्या ना की पटकन मला खायला दे हां. तेव्हा गोदा म्हणते, हो मी देणार माझ्या चिमणीला खायला लगेच. त्यानंतर आता गोदा म्हणते, माझ्या लक्षातच आलं नाही, पण अगं सायंकाळी होलिका मातेला नैवेद्य दाखवायचा आणि मगच त्या करंज्या खायच्या असतात. तेव्हा सईला आता लगेच तिकडच्या घरची आठवण होते. तर आता कशाप्रकारे माझी आजी आणि माझी मुक्ताई या दोघीही होळीच्या दिवशी करंज्या बनवतात, सगळं आता तिला आठवत असतं. त्यानंतर मी कशाप्रकारे करंजी झाल्याबरोबर लगेचच करंजी जेव्हा खायला जायची तेव्हा इंद्राजी म्हणायची, होळीला नैवेद्य दाखवल्याशिवाय अजिबात खायचं नाही हां. आणि माझी मुक्ताई कशाप्रकारे मला इंद्राच्या चोरून म्हणजे आजीच्या चोरून कशाप्रकारे करंजी खायला द्यायची, हे सगळं काही आता सईला आठवतं. त्यामुळे तिला आता मुक्ताईची खूपच आठवण येत असते की माझी मुक्ताई असती तर मला एक घास तरी करंजी खायला दिली असती. सई एकदमच शांत होते. तेव्हा गोदा लगेच विचारते, काय ग चिमणे, काय झालं तुला, तू एवढी उदास का झाली, एवढी शांत का झाली. तेव्हा सई आता म्हणते की मला ना माझ्या घरच्यांची खूप म्हणजे खूप आठवण येत आहे. तेव्हा गोदाला आता खूपच वाईट वाटतं आणि ती सईला लगेचच जवळ घेते. मग आता लगेचच मुक्ताला खूप वाईट वाटत असतं, कारण आता माझी सई ही होळीच्या दिवशी तिच्या घरी हवी आहे असा मुक्ता मनातच प्लॅन करते आणि कशाप्रकारे सावनीला आता मनवायचं आणि सईला लगेचच तिकडे तिच्या घरी घेऊन जायचं हे मुक्ताच्या डोक्यातच असतं, कारण सईच्या डोळ्यातील अश्रू हे मुक्ताला पाहावतच नसतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मुक्ताने नवस केलेला असतो आपल्या दोन्हीही मुलांसाठी, म्हणून ती नवस आपला फेडत असते. त्यावेळी आता लगेचच सागर हा सावनीला हळूच म्हणतो, ही असते आई जी आपल्या मुलांसाठी नवस बोलते आणि तो फेडते सुद्धा. बघ माझी मुक्ता तेच करतीये. मुक्ता आता होळीभोवती फेऱ्या घालत असते. तेव्हा सावनी काय करते, सावनी आता होळीमधून एक पेटतं लाकूड घेते आणि लगेचच मुक्ता जिथे जात आहे ना तिच्या समोर टाकते. तर आता मुक्ता पडणार असते. तेवढ्यातच आता सागर हा तेथे येतो आणि मुक्ताने डोक्यावर जी घागर घेतलेली असते ना ती लगेच खाली पडण्यापासून वाचवतो. त्यावेळी सावनी आता म्हणते, माझ्या सईला ना कुणाचंच तोंड बघायचं नाही. आता मी तुम्हा सर्वांना हेच दाखवून देणार आहे की सई फक्त आणि फक्त माझी आहे. आज आम्ही होळी साजरी केली, उद्या आम्ही रंगपंचमी सुद्धा साजरी करू, ते सुद्धा अगदी तुमच्याशिवाय. तेव्हा असं म्हणून ती तेथून जाते. तेव्हा सागर विश्वासाने आता लगेचच मुक्ताचा हात हातात घेतो आणि म्हणतो, मला खात्री आहे मुक्ता, आपल्या मुलांच्या प्रेमाची गोष्ट ही फक्त आणि फक्त तुम्हीच पूर्ण करणार. तेव्हा मुक्ताच्या डोळ्यात पाणी येतं. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब